सिद्ध स्तुती. त्यामध्ये आपण काल 20वा श्लोक बघितलेला आहे. आता पुढं 506 प्रमाण नय निक्षेप आदि से रहित सिद्ध भगवान का स्वरूप. 21वा श्लोक आहे, पान नंबर 265. त्यक्त्वा न्यासनय प्रमाण विवृत्तिः सर्वं पुनः कारकं संबंधं च तत्त्वमित्यहमिति प्रायान् विकल्पानपि सर्वोपाधिविवर्जितात्मनि परं शुद्धैकबोधात्मनि स्थित्वा सिद्धिमुपाश्रितो विजयते सिद्धसमृद्धो गुणैः. नय प्रमाण निक्षेप विकल्पो कर्ता कर्म भेद को छोड़ मैं आदि विकल्प तथा सब कृत्रिम संबंधों को छोड़ कर्मोपाधि रहित होकर निज ज्ञान स्वभावी आत्म में लीन सदा गुण समृद्ध वे सिद्ध सदा जो सिद्ध भगवान नाम स्थापना आदि निक्षेपों को छोड़कर निगम आदि नयों को त्याग कर प्रत्यक्ष परोक्ष प्रमाण के व्यापार को छोड़कर कर्ता कर्म करण आदि कारकों को छोड़कर समस्त संबंध को तथा तू मैं इत्यादि समस्त विकल्पों को भी छोड़कर समस्त प्रकार की कर्मादि उपाधियों से रहित होकर शुद्ध और ज्ञानानंद स्वरूप आत्मा में लीन होकर मोक्ष को प्राप्त हुए हैं, वे समस्त विज्ञान आदि गुणों से वृद्धि को प्राप्त भगवान इस लोक में सदैव विशेष रीति से जयवंत है. अर्थात ऐसे सिद्ध भगवान को मैं हाथ जोड़कर विशिष्ट रीति से नमस्कार करता हूँ. बघा काय सांगितलं, सांगा आता तुम्ही. मी सांगतोय पण मला आता सवय लावते तसे नुसतं पण वाचलं. सांगा तुम्ही काय वाचलंय आपण. हां पुढं सगळे थोडं 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 साथ देते. हां हां न बघता बघा की आता काय थोडं तर प्रयत्न करा की. आता वाचलंय ना, आत्ताच वाचलंय की. आत्ताच वाचलेलं आत्ताच विसरलं तर काय उपयोगायचं. मग पुढच्या भावात काय घेऊन जायचं. हां जेवढं वाचलंय जेवढं लक्षात येतंय जेवढं. हां 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 मोक्षाला प्राप्त झालेले आहे असे सिद्ध भगवान. अजून हां बरोबर उपाधी. पुढं अजून करतो. मग त्याचा शेवट सांगितलं ना, विशेष रीती से जयवंत है. ते काय सामान्य जयवंत नाही. लोकव्यवहारात आपण काय जय जयकार करतोच की सामान्य गोष्टींचा, पण हे कसे आहे सांगितलं, विशेष रीतीने जयवंत आहेत. कारण ही जी काही गुण आहेत ते अन्य जीवांमध्ये नाहीत है ना. असामान्य गुण आहे, विशेष गुण आहेत. त्यामुळे ते विशेष रूपाने काय सांगितले, जयवंत आहेत ह्या लोकांमध्ये. अर्थात ऐसे सिद्ध भगवान को मैं हाथ जोड़कर, आता पुढे अजून एक शब्द वापरला काय, विशिष्ट रीती से नमस्कार करता हो. आता विशिष्ट म्हणजे काय करायचा, स्पेशल नमस्कार.
हा. नमस्कार आहे तो नाही इथं गरबी हा. म्हणजे ते अतिथीत ना म्हणजे बरोबर बरोबर आहे. पद्धतीनेच त्यांना कसं एक शब्द महत्त्वाचा आहे. एक शब्द कुठला? अतिंद्रिय म्हणजे त्याला नमस्कार करायचा आहे ना आपल्याला विशिष्ट रूपानं. स्पेशल नमस्कार करायचं त्यासाठी सांगितलं होतं. सिद्धांचा इन्सल्ट होतोय जर तुम्ही नुसता द्रव्य नमस्कार केला, जड नमस्कार, हा भाव नमस्कार. पण त्यासाठी भाव नमस्कार कसा? समर्पण म्हणजे एक शब्द वापरला होता. एक शब्द महत्त्वाचा आहे, तेव्हा वापरला होता. बाकीचा है ना कसा? हां अमूर्तिक. काय करावं? सांगितलं होतं का नाही तेव्हा? असं आहे. करतच नाही ना आपण नमस्कार, त्यामुळे विसरून गेलो. सांगितलं तर नाही, सिद्धांचा इन्सल्ट आहे. ते अमूर्तिक आहेत का नाही? मग आपला नमस्कार पण कसा पाहिजे? अमूर्तिक पाहिजे. अमूर्तिक म्हणजे अमूर्तिक आत्म्याला जाणणं. कळलं का नाही? अमूर्तिक स्वतःमध्ये सिद्धत्व पाहणं. अमूर्तिक जीवाला अमूर्तिक नमस्कार पाहिजे. म्हणून तुम्हाला उदाहरण सुद्धा दिलं होतं की आपल्या घरामध्ये कोणी प्राईम मिनिस्टर आले आणि त्यांना तुम्ही पेन पेन्सिल देणार का? अभिवादन एवढ्या हलक्या लेवलचं करणार का? काय विचारतोय आपण? का त्या देतो का नाही वस्तू वगैरे? हां हलक्या लेवल कोण मोठे? मग हे तर 3 लोकांचेच नात आहेत, स्वामी आहेत. मग त्यांना काय देणार तुम्ही? बाहेरची कुठली वस्तू त्यांना काय सोडली की त्यांनी शरीर सोडलं तर बाकीचं काय? मग त्यांना काय देणार तुम्ही? त्यांचे भक्त आहे का नाही? काय सिद्धांचे परमभक्त आहात का नाही आपण? मग काय देणार त्यांना? अमूर्तिक वस्तू द्यायला लागल. मग कशी देणार ती माहिती सगळ्यांना है ना. मी अमूर्तिक आहे असा नजराना. मग ती खरी सिद्ध भक्ती. म्हणून सिद्धांना नमस्कार करायचा असेल तर तो खरा नमस्कार अमूर्तिक आहे. त्यामुळे अमूर्तिक रूपानं नमस्कार जर केला तर तो भाव नमस्कार होईल. नुसतं नमो सिद्धानम किंवा ओम नमः सिद्धेभ्याम म्हणून काम होणार नाही. कळलं का? तो द्रव्य नमस्कार झाला आणि तो सिद्धांना अपेक्षित पण नाही आहे. द्रव्य नमस्कार केला तर उलटं पुढं जाऊन सांगायचं म्हणलं तर इन्सल्टच झाला. इन्सल्ट म्हणजे ते म्हणतात आम्हाला अमूर्तिक पाहिजे आणि तुम्ही देता आम्हाला मूर्तिक. द्रव्य नमस्कार मूर्तिक आहे का नाही? त्यांनी कुठला मागतायत? मागतायत म्हणजे अपेक्षित काय आहे? अपेक्षित म्हणजे त्यांना काय अपेक्षा नाही आहे, पण आपल्याकडनं त्यांना कुठला द्यायला पाहिजे. जसं मी म्हणा ना का कोणी मोठी व्यक्ती झाली का आले नाही, प्राईम मिनिस्टर, त्यांना त्याला काय अपेक्षा आहे? थोडं तुमच्याकडनं काय आहे. पण आपण काय करतो? आपलं कर्तव्य आपण काहीतरी द्यावं. लक्षात येते का नाही? हां असं आपल्या असतं ना लोकव्यवहारामध्ये वगैरे आहे ना. समजा कोणतरी नवीन आलं, खूप वर्षांनी आलं, त्याला काहीतरी पोरगा झाला असेल, ते काय मागते का? पण आपण काय म्हणतो? हां आपण त्याला नवीन मुलगा झाला आहे मग त्याला काहीतरी, किंवा नवीन लग्न झालं आहे किंवा काय काहीतरी देतो का नाही? असं असतं का नाही आपल्याकडं? मग तसं सांगतोय ना. मग ते देताना बघून देतो का नाही? मी बघून म्हणजे आपली कॅपॅसिटी, त्याची कॅपॅसिटी, सगळ्या गोष्टी बघून देतो का नाही? का कुठली पण देतो वस्तू? हां लक्षात येते का नाही? म्हणजे असं आहे. मग तिथं सांगायचा अभिप्राय, मग तो चांगली वस्तू देतो तसं मग तिथं त्यांना पण ती चांगली द्यायला लागेल आपल्याला. मग तो खरा अभिवादन होईल, खरा नमस्कार होईल. मग चांगली काय आहे तर ते अमूर्तिक आहे, तर अमूर्तिक नमस्कार. कळलं का नाही? ते कसे आहेत? सिद्ध भगवान कसे आहेत? अमूर्तिक. स्पर्श रसगंध वर्ण रहित आहेत. मग त्यांना नमस्कार पण कसा पाहिजे? अमूर्तिक. बस मग तो खरा नमस्कार. द्रव्य नमस्कार नाही, हे आपण घडवलं होतं. मग इथं सांगितलं काय? विशेष परत इकडे येतो आणि विशिष्ट रीतीसे नमस्कार करता हूँ. हा विशिष्ट रूपाने जय, त्यांचा विशिष्ट नमस्कार होणार, विशिष्ट जय जयकार होणार. विशिष्ट जय जयकार समजते का?
म्हणून तिथं सांगितलं सिद्ध भगवंतांना 3 लोकातली कुठलीही उपाधी मॅच होत नाही. का? शब्दच नाही येत ना तसे त्यांचं वर्णन. ते जे काही आहेत ते 3 लोकांमध्ये कुठलीच गोष्ट नाही आहे. अनुपम, समजलं का नाही? तुम्ही कुठली उपाधी देणार? आता जसं आपण लोक व्यवहारात देतो का नाही? काय 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 नाही तर उपाधी देतात ना. श्रावक शिरोमणी श्रावकांना, साधू असेल तर संत शिरोमणी, आगम चक्रवर्ती, आता काय 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 चालू झाले. कळलं नसेल तर येईल तुम्हाला आता. तर मग असं लोकव्यवहारामध्ये देतो. मला त्याचा नाही तर विषय चालला. लोकव्यवहारामध्ये देतो का नाही, पण ती जी कुठली उपमा दिलेली आहे ती काहीतरी मूर्तिक आहे ना. आहे ना. शिरोमणी, शिरोमणी म्हणजे काय? शिरोमणी म्हणजे काय? जो मणी डोक्यामध्ये धारण केला जातो, मुकुटामध्ये धारण केला जातो, त्याला काय म्हणलं? शिरोमणी. बाकीचे पण मणी असतात की, पण काही मणी अंगावर धारण केले जातात, हातावर, कमरेवर, समजलं का नाही? परंतु जो मणी मुकुटामध्ये धारण केला जातो, मस्तकाच्या सुद्धा वर, ते झाले मग ते उत्कृष्टतेचं प्रतीक. आणि आपण म्हणतोच ना शेवटी, लक्षात येते का नाही? उत्कृष्ट आपण बॉडीमध्ये असं दाखवतो का नाही? वरचा भाग उत्कृष्टतेचं प्रतीक आहे का नाही, आणि खालचा भाग निकृष्टतेचं प्रतीक आहे की नाही? बरोबर का नाही? पाय लागला की आपण म्हणतो का नाही इन्सल्ट केला. आपण समजा काय, तेच जर हात लागला तरी इन्सल्ट म्हणतो का? म्हणजे समजून घ्या हो, आहे ना. म्हणून तिथं सांगितलं वंदे सव्वदा शिरसा. शिरसा का वापरला समजलं का नाही? हां, मग हे उत्कृष्टतेचं प्रतीक आहे म्हणून ते शिरोमणी शब्द वापरला. कळलं का नाही? म्हणजे मूर्तिकतेचं प्रतीक आहे का नाही? श्रावक शिरोमणी असो, संत शिरोमणी असो, काय असो. कळलं का नाही? चक्रवर्ती, कळलं का नाही? कशा सगळे जे काही आहेत उपमा अलंकार आहेत ना, हे सगळे कशाचे प्रतीक आहेत? मूर्तिकतेचं. पण सिद्धांना काय वापरणार? सिद्ध भक्तीचं करायचे. आम्ही सिद्धांचे परमभक्त आहे का नाही? रोज तर तेच घटवतोय. हां तर मग सिद्धांचे भक्त आहेत तर त्यांची भक्ती करायची, तर मग मूर्तिक गुण नाही चालणार सिद्धांना. एक वेळ अरिहंतांना तुम्ही मूर्तिक गुण लावू शकताल, पण सिद्धांना मूर्तिक गुण कुठले लावलेत का? हां, सिद्धांना कुठले सांगितलं? अमूर्तिक गुण अपेक्षित आहेत. आणि ते प्युअर गुण, कळालं का नाही, आत्म्याचे आहेत. आणि ते आपल्यामध्ये पाहायचं आहे. म्हणून तर ते एक भजन आहे ना, ते एक पंडितजी सांगत होते, मला आठवण आहे, पण मी असं ऐकलं प्रवचनात. आपण भजन म्हणतो ना, तुमसे लागी लगन. काय भजन आहे माहीत नाही? तुमसे लागी लगन ले लो अपनी शरण, पारस प्यारा, मेटो मेटो जी संकट हमारा. माहिती आहे ना? तुमसे लागी लगन ले लो पारस प्यारा, मेटो मेटो जी संकट हमारा. अशी भजनं सोडली आपण, काय कोणास ठाऊक. हां, तर भजनं म्हणताय ना, म्हणत जावा, ऐकत जावा. येणं केल्या प्रकारे चालू राहिलं पाहिजे. कळलं का नाही? स्वयंपाक करत असताना चालू आहे का नाही? लावताय का नाही? काय ना काहीतरी लावत जावा. ठीक आहे, बरं, विषयांतर नको आता. ते आहे त्याचं पण चिंतन नको आता. हे सांगतो मग, हे तुमचे लागी लगन म्हणजे सांगितलं काय की तिथं असं ते पंडितांनी काय छान घटवलं काय असं अध्यात्म, की आपलं सामान्य काय, तुमचे लागी लगन ले लो अपनी शरण, पारस प्यारा, मेटो मेटो जे संकट हमारा, म्हणजे आमचं सगळं संकट दूर करा वगैरे वगैरे असं ते. पण त्यांनी तसा नाही अर्थ, त्यांनी थोडासा वेगळा अर्थ लावला. नीट ऐका.
है ना. तिथं भक्त म्हणतो भगवंतांना तुमसे लागी लगन. मग भगवान म्हणतात ले लो अपनी शरण. कळलं का नाही. माझ्याकडे काय, मी माझी घेतली शरण, तू तुझी शरण घे. ले लो अपनी शरण. आता पुढं भगवानच म्हणतात काय, पा रस प्यारा. काय केलं, तोडलं मी. कळलं का नाही. त्या पंडितांनी छान घटवलं. पा रस समजलं का नाही. पा समजलं ना. हां म्हणलं आता ते समजत नसं मग पापा करायला लागेल आपल्याला. पा रस, कुठला रस, अतिंद्रिय आनंदाचा रस. रस कशात असतो आहे ना. आनंदाचा रस, कुठला आनंद पाहिजे, अतिंद्रिय आहे ना. तर पा रस प्यारा. कळ ना. तो रस कसा आहे, खूप सुंदर आहे का नाही. सवत्थ सुंदरो लोय. कळलं का नाही. पा रस प्यारा. मग आता पुढचा शब्द काय, मेटो मेटो जी संकट. हां मग मेटो मेटो म्हणजे आता तिथं नष्ट करा नाही, ऑटोमॅटिक. मेटोचा दुसरा पण अर्थ होतो है ना. मेटो मेटो म्हणजे हा ना, संपवा संपवा है ना. समजलं नाही. मेटो समजलं का नाही, म्हणजे ऑटोमॅटिक झालं ते. मिट गया है ना. ऑटोमॅटिक संकट हमारा. सगळं संकट ऑटोमॅटिक दूर झालं का नाही. कुठलं कसं कसं घटवलं समजलं का नाही है ना. कसं संभाषण घटवलं आहे, संवाद घटवला. लक्षात ठेवा. चांगलं आहे का नाही आहे ना. काय काय लोकांना जरा सवय असते, काहीतरी कुठलं तर पिक्चरचं गाणं ऐकलं का नाही आहे ना, तर ते लावतात कुठं, आत्म्याकडं अध्यात्माकडं लावू शकतात का नाही. हां तसलं सांगा म्हणून आम्हाला काहीतरी. कुठलं तर पिक्चरचं गाणं अध्यात्म कसं लावायचं ते नाही. मी तुम्हाला तसला टास्क नाही देणार. काय करायचं तसलं चिंतन करून. विसरलेली गाणी बरी आहे ना. पिक्चरची गाणी विसरलेली चांगली का नाही. विसरत नाहीत गोष्ट वेगळी, पण विसरली तर चांगली. ऐकत नसाल तर काय नाही, पण ते होतच ना. इच्छा जरी नसली ना तरी ऐकण्यात येतच. आणि आता त्यात बेकार काय, कोणाला फोन लावायचा म्हणलं का नाही, तिची ती कॉलर ट्यूनच बेकार असते आहे का नाही. मग ते ऐकून आणि जर त्याला सारखंच लावत असेल तर मग ते आपलं गाणं बी पाठवून जातं. असं चला जाऊ द्या. तर मग काय विषय चालला होता आपला, विषयांतर नको. काय चाललं होतं की हां म्हणजे असा स्पेशल नमस्कार सिद्धांना केलेला आहे. मग ते कसे आहे तर परत एकदा बघा नीट. हे नुसतं आपण सोडून देतो. तिथं फक्त एवढं सांगितलं की सिद्ध भगवान कसे आहे सांगितलं, तर सांगितलं न्यासाने रहित आहे. न्यास म्हणजे काय, न्यास म्हणजे न्यास हां बरं ठेवणे, ठेवणेला निक्षेप. तन्यास कुठं आलंय, कितवं, आता पाठ करणार म्हणलं तर सूत्र नाही. हां पहिला अध्याय. नामस्थापना, द्रव्य भाव, तन्यास. आलं का नाही. आता लक्षात राहणार तर संन्यास करायचं. दीक्षा घ्यायची बाद झाला का, लक्षात ठेवायला पाहिजे पण नको. बेसिक गोष्ट आहे. तर मग तन्यास म्हणजे काय, निक्षेप. कळलं का नाही. निक्षेप म्हणजे ठेवणं, ठेवणं समजतंय ना. मग शास्त्र तिथं संस्कृत शब्द ना न्यास. पुढं काय सांगितला, नाही. आता नाही कुठले कुठले, नाही गमाधी सात नाही, व्यवहार नाही, निश्चय नाही, कुठलं पण लाव. पण त्याने कसे आहेत, भगवान रहित आहेत. पुढं सांगितलं प्रमाण. प्रमाणाचे किती भेद आहेत, कुठले कुठले, प्रत्यक्ष आणि परोक्ष. मूळ परत प्रत्यक्षाचे पण परत ह्या दोन भेद. सकल प्रत्यक्ष, विकल प्रत्यक्ष किंवा एक देश आणि पूर्ण देश. कळलं का नाही. परोक्ष प्रमाणाचे किती भेद, किती विचारले तर तुम्ही नावं सांगायला.
5. मग आता सांगा की आता कुठली कुठली? स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान. असं न्यायदीपिका गेली आमची. ही बेसिक आहे, बेसिक न्यायाचं. आणि ते अजिबात आम्हाला माहीत नाही. दुर्भाग्य, अहो दुर्भाग्य हमारे. हाय समज. चला ठीक आहे. तर मग समजलं का नाही? पक्क करा. आहे ना. मग आजचा अभ्यास काय? 3-4 जणांनीच फक्त फोटो टाकलेत बरं का. ज्यांनी नाही टाकले त्यांना मी प्रश्न विचारणार आहे आता. काल सांगितलं होतं का नाही फोटो टाका म्हणून? हां, अभ्यासच नाही करायचा, सोडून दिले सगळ्यांनी. आहे ना. बघू मग. हां, तर मग आजचा अभ्यास काय काय करायचं? नाही नाही, न्यायाचे नाही. पहिल्यांदा प्रमाणच. आता प्रमाण सांगितलं होतं का नाही आपण? प्रमाणाचे भेद काय काय विसरला तर लक्षात ठेवा. काय काय करायचे? प्रमाणाचे खाली काय लिहिणार? 2 भेद. कुठला? प्रत्यक्ष, परोक्ष. स्वतः करा. आहे रेडी, मला माहिती आहे की चार्ट. पण तुम्ही स्वतः हाताने करा की. हां, लक्षात राहतं. हां, मला काय, मी तर दाखवतोच की, पण स्वतः करायला काय त्रास आहे? तर मग अशा प्रमाणाचे 2 भेद करायचे. प्रत्यक्ष, परोक्ष. प्रत्यक्षाचे 2 भेद कुठले? सकल प्रत्यक्ष, विकल प्रत्यक्ष. किंवा दुसरं नाव काय? एकदेश प्रत्यक्ष आणि पूर्ण देश प्रत्यक्ष. कळतं का नाही? दुसरी नावं पण लिहून ठेवा तिथंच, कन्फ्युजन होणार नाही ना. कळलं का नाही? हां, घरी करा, घरी, इथं नको. है ना. मग काय सांगितलं? परोक्ष. परोक्षाचे 5 भेद कुठले कुठले? स्मृती, प्रत्यभिज्ञान, तर्क, अनुमान. आणि ह्याचा फोटो काढून टाकायचा व्हॉट्सअपला. कळलं का नाही? हे त्यांनी करायचं. ज्यांना अजून जमतंय त्यांनी न्यायाचे पण भेद लिहा. न बघता लिहा. माझं काय उद्देश आहे की न बघता लिहिलं तर पक्क होतंय. नाही लक्षात राहील तर मग पुस्तकात बघा की. हां, तर न्यायाचे भेद करायचे. अजून निक्षेपाचे भेद करायचे. कळलं का नाही? बस एवढं अभ्यास आजचा. कळलं? तर मग अशा प्रकारे मग हे सिद्ध भगवान त्याने कशा आहे सांगितलं? रहित आहेत. पुढं सांगितलं कर्ता, कर्म, पुन्हा सर्व कारक. कारक समजतं ना? कारक म्हणजे काय? षटकारक. षटकारक कुठले कुठले? षटकारक माहिती का नाही? कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, अधिकरण. झाले ना 6? झाले की नाही? हां, लक्षात येते ना? काय व्याकरण शिकलं नसेल माझ्या ते. मला चेहऱ्यावर नीट दिसत नाही आहे. हां, ठीक आहे, सांगतो आता इथं काय काय शिकवायला लागणार आहे कोणास ठाऊक. तर मग ठीक आहे, सांगतो आता. माहीत असावं ना षटकारक. मग षटकारकच माहीत नाही तर मग ह्यांना भिन्न षटकारक आणि अभिन्न षटकारक काय माहिती आहे ना? प्रीतिका घे, माहिती आहे का अभिन्न षटकारक, भिन्न षटकारक? हां, मग नशीब आहे, चांगलं आहे, बरं वाटतं. म्हणजे जरा अभ्यास आहे. हां, समयसारमधली चर्चा आहे ना ती. है ना. तिथं घटवलेलं आहे कर्ता कर्माधिकारामध्ये एक द्रव्याचा दुसऱ्या द्रव्याशी का संबंध नाही आहे ते घटवत असताना ती चर्चा आलेली आहे. भिन्न षटकारक आणि अभिन्न षटकारक. कळलं का नाही? ती चर्चा नाही आता मी घेत. ते तुमचं तुम्ही स्वतः वाचा. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी. फक्त षटकारक म्हणजे काय तेवढं आता इथं सांगतो. कळलं का नाही? ते लागतंच, सारखं लागतं, व्याकरणामध्ये लागतं. है ना. तर ते आता घेऊया. आता वाचा तो पण. चला 14 मार्गांना सुरू करा.